हाय हॅलो नमस्कार. मी संजय पांचा आणि नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझ्या मागे बघताय तुम्ही दादरला आहे मी आता. कुठे चाललोय थंबनेल वरून तुम्हाला समजलंच असेल. दादर ते एकता नगर आणि तिथून आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला जाणार आहोत. पाहूया आजचा हा व्लॉग कसा होतोय तो. या व्लॉगचे तुम्हाला दोन पार्ट बघायला मिळतील. एक पार्ट जो आहे तो या जर्नीचा असेल ट्रॅव्हल ब्लॉग. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे. म्हणजे तुम्ही जर सोलो ट्रॅव्हल किंवा मित्रांसोबत टूर प्लॅन करत असाल तर कसं काय तुम्ही ती प्लॅन करू शकता, त्याचं गायडन्स पूर्ण देणार आहे मी. तर चला भेटूया. ट्रेन लागली आमची किती 5 नंबर प्लॅटफॉर्मला आमची ट्रेन लागली आहे. चला जर्नी सुरू करूया. आपण बडोद्याला पोहोचलो. फायनली पोहोचलोय आपण एकता नगरला. आणि असं आहे, माझ्या मागे बघू शकता ही आमची ट्रेन थांबली आहे. चहा वगैरे प्यायला आता आणि आतमध्ये जातोय. वा, छान ठेवलंय. चला आता चाललोय आम्ही बाहेर. डायरेक्ट आता आंघोळ वगैरे झाली आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला निघतोय. हे एकतानगर स्टेशन आहे. बाहेर पडून आपल्याला बसेस वगैरे मिळतात. तर चला डायरेक्ट आता बसमध्ये बसून स्टॅच्यू ऑफ युनिटी. असा काहीसा परिसर आहे एकतानगर स्टेशनच्या बाहेर. सुंदर असा परिसर, मस्त गार्डनिंग वगैरे केलंय. आणि तुम्हाला ही एसी बस आहे जी तुम्हाला एकतानगर स्टेशन वरून स्टॅच्यू ऑफ युनिटीला घेऊन जाते. इकडे स्टॅच्यू आहे आणि आम्हाला इथे बस उतरून गेली. या बसेस आहेत, सगळ्या इलेक्ट्रिक आहेत पूर्ण. नर्मदा नदी अशी काहीशी. नाश्त्याच्या ज्या गाड्या लागल्या तिथे आहेत आम्ही आता. छोले कुलची एक ऑर्डर केली होती, बट ती आम्हाला चाहत कॅफे त्याच्या मागे आहे तो ऍक्च्युली. पहिल्यांदा आम्ही घेतलं तेव्हा टेस्ट आपल्याला काय समजलीच नव्हती. त्याच्यामुळे आम्हाला डाऊट आला आणि आम्ही विचारलं की फेस वगैरे कसा छोलेचा होता. तर गडबड आम्हाला दिसली म्हणून आम्ही तिथे ठेवलं ते आणि निघालो. आता दुसरीकडे आलोय आम्ही, दुसरं मागवलंय. ते आता बसलोय इथे. तुम्ही बसू शकता. वेटिंग बसण्यासाठी सगळ्यांसाठी केली आहे सोय. आता लॉकर रूम कडे जातोय आम्ही. आता इन्क्वायरी करतो तिथे. चालेल. किती बोलले? आपल्या 7 बॅग आहेत ना? अजून काय बोल? मे बी फ्री ऑफ कॉस्ट. बॅग आता ठेवतोय आम्ही. फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर तुम्ही स्टेशनच्या इकडे ठेवाल तर कॉस्ट पडेल आणि इकडे जर ठेवाल तर फ्री ऑफ कॉस्ट आहे यांचं. ऊन भरपूर आहे आणि सपाट एकदम करून मस्त छान डेव्हलप केलंय.
ऍक्च्युली खूप छान आहे. तुम्ही मस्त या इकडे. अजून पुढे जायचं आहे आम्हाला. एंटर तर केलंय आम्ही आता. परिसर आहे मस्त छान. सावलीतून चालायचं आपल्याला सगळ्यांना. लगेज वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही आतमध्ये. तिकीट दाखवायची आहे आणि तुम्हाला सोडणार चेकिंग करून. थँक गॉड आज गर्दी नाही आहे, तरी विकेंड असला तरी, त्यामुळे खूप मजा येणार आहे आणि तुम्हालाही सगळं पाहायला मिळणार आहे. रिस्किंग जेंट्स पोर्ट्रेट बघू शकता तुम्ही. ओके स्टॅच्यूकडे जायला निघालोय आम्ही. फोटोशूट वगैरे करत करत निघतोय. व्ह्यूइंग गॅलरीकडे आम्ही आता चाललोय. बघूया, इथून एस्केलेटर आहे. इथून आता नजारा, काही नजारा. पैसे वसूल आहेत तुमचे. जसं जसं जवळ जातोय तसं तशी उत्सुकता अजून वाढतीये. 3 एस्केलेटर आम्ही चढून आलोय वरती. आता 4था पटापट जाऊया. मध्ये साधारण असा काही नजारा आहे. खालून ॲक्च्युली व्ह्यूइंग गॅलरीला जाता येतं. थिएटरमध्ये चाललो होतो. પછી આશરે 60-68 કરોડ મીટર કોન્ક્રીટનો ઉપયોગ થયો છે, જેથી ગુજરાત દ્વારા વિશ્વના 2 ચપ્પા ડુંગરા વિસ્તારોમાં બનાવ્યો છે. આ ડેમની સંગ્રહ ક્ષમતા 5960 આશરે 60 વર્ષ બાદ આ યોजना પોતાના સ્તરો પર મુખ્ય एक चूक केली आहे मी आत येऊन. म्हणजे बाकी ॲटमॉस्फिअर किंवा बघण्यासारखं खूप आहे इथे. बट तुम्ही जर येत असाल तर चार्जर घेऊन या.
एवढा विसरू नका, कारण पॉईंट्स आहेत, आपण घाई गडबडीत विसरतो, त्याच्यामुळे चार्जर नक्की कॅरी करा. लिफ्टमध्ये चाललो आपण. छातीजवळ आलोय पुतळ्याच्या आम्ही, स्टॅच्यूच्या छातीजवळ. व्ह्यूइंग गॅलरी. समोर दिसतोय तो डॅम आहे नर्मदा नदीवरचा, आणि हे नर्मदा नदी. वरती नर्मदा रेस्टॉरंट आहे. गुजराती थाली, महाराष्ट्रीयन सगळ्या प्रकारच्या थाळ्या मिळतात, आणि त्यांच्याच गाड्या तुम्हाला तिकीट काउंटर जवळून घेऊन जातील, परत घेऊन येतील. इसका चार्ज कितना है ऑटो का? 4 घंटे का 1000 रुपीज़. 4 घंटे का 1000 रुपीज़. और कहाँ पे ये घुमाएंगे? इस 4 घंटे के अंदर जंगल सफारी, स्टैचू ऑफ यूनिटी, वैली, फ्लावर्स और डैम व्यू, ये 4 घंटे में ये हो सकता है. ओके, कौन सा भी कर लो ये. हाँ, ये ओके. और बस से जाएंगे तो? बस से जाएंगे फ्री कॉस्ट रहता है. बस में हर जगह आपको क्या, जैसे स्टॉप पे उतरना स्टॉप पे पड़ेगा. उतरना पड़ेगा. स्टॉप से हर किसी को पूछना पड़ता है ओके. कि क्या चीज़ कहाँ और से ये कैसे जाना है. मतलब आपको वही स्टॉप पे लेके जाएंगे? हाँ, स्टॉप टू स्टॉप. आपको जहाँ ज़्यादा चलना नहीं पड़ता है. हाँ. एंट्री गेट टू एंट्री गेट सर्विस रहता है. पिकअप और ओके. ड्रॉपिंग, ओके ये चीज़ है. ओके. या अशा गाड्या आहेत त्या तुम्हाला हॉटेलपर्यंत घेऊन जातात. चला आता बसतोय मी. ऊन खूप आहे, गरमी भयंकर. कसं वाटतंय? खूप मजा आली बघताना स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासारखं तुम्ही आहे. जर सोलो येत आहे, चालण्याची तयारी ठेवा, भरपूर चालायचं आहे. हँडिकॅप वगैरे जे लोक असतील त्यांच्यासाठी व्हीलचेअर्स आहेत, सोय आहे सगळी. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स.
फायनली एकता नगरला पोहोचलो आहे आणि आत्ता वाजले 8. आमची ट्रेन आहे इथून एकता नगर ते अहमदाबाद. तर दुसरा जो ब्लॉग आहे तो अहमदाबादला शूट होणार आहे, तो तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या भागामध्ये बघायला मिळेल. तर इथून ही ट्रेन सुटणार आहे 9 वाजता. एक 3 तास लागतील, म्हणजे 10, 11, 12. 12ला आम्ही अहमदाबादला पोहोचलेलो असू.